सुंदर माझं घर. कल्पना आणि सूचना. आमच्या शेतावर काम करणाऱ्या पार्वती मावशींच्या घरी गेले होते. पार्वती मावशी तशी काळी बुटकी, सुमार अंगकाठी, त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहऱ्यावर ओघळावे वाटायचे. त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणाऱ्या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणाऱ्या दुसऱ्या बाईशी राजरोस संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी, गळ्यात काळी पोत नि 4 सोन्याचे मणी, अशा अवतारात कायम वावरणाऱ्या पार्वतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती. तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम 100 उंबऱ्याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. 4 पायऱ्या चढून मग 7-8 माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण, चक्क झाडलेलं, शेणा पाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी न्हाणी, कामापुरता आडोसा केलेली, बाहेर पाणी तापवायची चूल, त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले, आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की 2 पावलांवर स्वयंपाकघर. साधारण 3 माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपऱ्यात चूल, थेट वर धुराडं, जमीन स्वच्छ सारवलेली, पायाला मऊ लागेल अशी, भिंती पांढऱ्या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ, त्यावर 7-8 स्टीलचे डबे, खाली ताटाळ, त्यात मोजून 5 ताटं, खाली अजून एक कप्पा, त्यात एका बाजूला 7-8 वाट्या, डाव, चमचे वगैरे अडकवलेले, 4 कप नि 4 बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसऱ्या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची 4 भांडी, पाण्याच्या घागरी, एक माठ नि एक बादली, तिथेच तांबे पेले रचून ठेवलेले. कौतुकाने पार्वती चहा करायला गेली आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या 3 प्रौढ, 2 तरुण अशा 5 लोकांची बैठक. झोपण्याची खोली, कपडे ठेवण्यासाठी जागा, देवपूजेची जागा नि टीव्ही बघण्यासाठी जागा, तीही अशीच स्वच्छ, कुठे तळमट नाही, साठलेली धूळ नाही, पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले, भिंतीवर देवतांच्या तसबिरी, गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे, पण शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमिर खान. पार्वतीने आणलेला गोडमिठ्ठ चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी 8 वाजता न्याहारी करून नि डब्बे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी 7-7:30ला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आत्ता लवकरच पार्वतीला 2 सुना येणार आहेत म्हणून सगळे खुश होते. दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बऱ्याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रीण दिसायला एकदम स्मार्ट, गोरीपान, भरपूर कमावणारी, आधुनिक कपड्यात वावरणारी, 4 लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी, आत्मविश्वास ओतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत. हिच्या घरी गेले. दारापुढे 3-4 दिवसाचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबिनमध्ये ठेवलेला, त्याची दुर्गंधी. दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला. धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा ढिगारा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कार्पेट होते. चकचकीत टीव्ही, सोफा, 4 शोभेच्या कुंड्या, ऑल हँगिंग आणि पेंटिंग्स. खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे हे कळतच नव्हते. म्हणजे उच्च अभिरुची वगैरे असणार. उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. स्वयंपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली.
तरी अजून मुलं व्हायची आहेत. ती म्हणाली, मी फ्रेश होऊन येते, तोवर बस निवांत. मी म्हटलं, मी तोवर चहा करते. मग मी स्वयंपाकघरात गेले. कप घेतला. कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. कपाच्या दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहा साखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी. दूध घ्यायला फ्रीज उघडला की मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुधा कालचे असावे, ते उघडलेच होते. एका बाऊलमध्ये काळी पडलेली कणिक होती आणि चक्क फ्रीजमध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता. ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा. त्यांच्या मागे दुधाचे भांडे होते. ते घेतले, चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला. मैत्रीण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूंच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या 2 बायका कशा विश्वासू आहेत, नवऱ्याची नोकरी 10 ते 6 वाली असल्याने तो किती निवांत असतो वगैरे वगैरे. निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम शेवाळलेले. कमोडवर डाग. फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धुता ठेवलेले 2 ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्स. अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शॅम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीजभर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशीनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपऱ्यात पडलेले. पटकन बाहेर आले. तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे, खूप धूळ आहे तिथे. तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली. पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडीपासून चौसोपीवाड्यापर्यंत नि शहरातल्या 1 रूम किचनपासून ते व्हिलापर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत. काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही. पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात. बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते. आरशाला टिकल्या चिटकवल्याने पडलेले डाग. कळकट कपातून आलेला चहा. पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस. ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं. कपड्यांचा घाणेरडा कुचका वास. फ्रीजमध्ये येणारा वास. केवळ हवा घरात खेळून न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास. घरात वावरताना हे लक्षात नसेल का येत, हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून, की सवय होते, की कसे मॅनेजमेंट करावे, कसे स्वच्छ करावे हे कळत नाही. बहुतेक असेच काहीतरी असावे. यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले ते तुम्हा सर्वांशी शेअर करावं म्हणून. तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या अशा काही टिप्स इथे. प्लीज शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.